हॅलो, आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. हे सुंदर सम आहे, सुरेख सम आहे, ब्युटिफुल सम आहे. ओके, पण एकदा हे सम बघितल्यानंतर तुम्ही बघा, हो हे फिगर तर आम्ही टेक्स्टबुक मध्ये, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये, जॉमेट्रीच्या बुक मध्ये पाहिलंय का? नाही. म्हणजे नॉन टेक्स्च्युअल सम आहे, म्हणजे हे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं सम आहे. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ, एकदम सुरेख, एकदम सुपर सम आहे आणि तुम्ही स्वतःहून करू शकता. ओके, नॉन टेक्स्च्युअलचा येताना आलाय म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह तर करावंच लागेल, आणि सॉल्व्ह करताना कॉन्फिडन्स ठेवायचा की तुम्हाला हे येणार आहे आणि येणारच. का? तुम्हाला टेक्स्च्युअल सम्स येतात, म्हणजे तुम्हाला टेक्स्च्युअल कॉन्सेप्ट येतात. कॉन्सेप्ट आलं म्हणजे फक्त आपल्याला हे पाहिजे की त्याला अप्लाय कसं करायचं ते समजून घ्यायचं आणि ते अप्लाय करत जा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली येणारच. आता बघूया सम मध्ये काय दिलंय. पहिल्यांदा फिगर दिलाय. आता फिगर मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलाय बघा. इन द फिगर ABCD इज अ स्क्वेअर, म्हणजे हे जे क्वाड्रिलॅटरल दिलं आहे ते एक स्क्वेअर आहे असं दिलंय. म्हणजे वाचताना तेव्हाच अनालाइज करायचं. स्क्वेअर आहे म्हणजे काय होणार? सगळे साइड्स इक्वल आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळे चारही साइड जे एकमेकांना इक्वल आहे, आणि सगळे जे अँगल्स आहेत त्यांचं मेजर आहे 90 डिग्री. हे दोन इन्फॉर्मेशन आपल्याला समजते, हे लक्षात ठेवायचं. चला पुढे जातात. काय सांगितले? ट्रायंगल BC ऑन साइड BC, ट्रायंगल BC ऑन साइड BC अँड ट्रायंगल ACF ऑन डायगोनल AC आर सिमिलर टू इच अदर. म्हणजे इकडे दोन ट्रायंगल्स आहेत जे एकमेकांना सिमिलर आहे. म्हणजे आपल्याकडे दोन इन्फॉर्मेशन, एक स्क्वेअर आहे आणि दोन ट्रायंगल सिमिलर आहे. हे दोन इन्फॉर्मेशन दिले, आणि हे दिल्यानंतर ते सांगतायत शो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल BC इज इक्वल टू हाफ एरिया ऑफ ट्रायंगल ACF. हे दाखवायचं आपल्याला. ओके, हे सिद्ध करायचं. आता मी तुम्हाला एक सांगतो, जेव्हाही आपल्याला टू प्रूफ सम दिलेत, म्हणजे सिद्ध करण्याचा सम दिले, त्याच्यामध्ये काय सिद्ध करायचंय, काय टू प्रूफ करायचंय, काय टू प्रूफ आहेत त्याला बघा पहिल्यांदा. ओके, चला बघूया. म्हणजे तुम्ही सांगितलं आपल्याला दिलं एरिया ऑफ ट्रायंगल BC इज इक्वल टू हाफ एरिया ऑफ ट्रायंगल ACF, असं प्रूफ करायचंय. थोडं अनालाइज करायला. आता इकडे राईट हँड साइडला जे एरिया ऑफ ट्रायंगल ACF आहे त्याला आपण डिनॉमिनेटरला आणू शकतो का? डिनॉमिनेटरला ओके आणलं तर आपल्याला काय मिळणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू हाफ एरिया ऑफ ट्रायंगल ACF. इकडे आलं तर आपल्याला काय मिळणार? एरिया ऑफ ट्रायंगल BC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ACF इज इक्वल टू हाफ, असं मिळणार की नाही? आणि तेच मी सांगतो, म्हणजे हे टू प्रूफ सिद्ध करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला असं मिळावं लागेल, म्हणजे आपल्याला रेशो आणावं लागेल. कशाचं रेशो? एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आहेत त्यांचं रेशो जर आपण हाफ आणलं म्हणजे आपल्याला हे टू प्रूफ येणार. हे समजलं? असं अनालाइज करायचं. तुम्ही सांगणार हो हे आणायचं म्हणजे कसं आणायचं? चला आता गिव्हन मध्ये बघूया. आता समजेल. पहिल्यांदा काय दिलंय? ABCD इज अ स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे म्हणजे आपण अनालाइज केलं ना, पहिल्यांदा लिहायचं प्रूफ मध्ये ABCD इज अ स्क्वेअर. स्क्वेअर आहे म्हणजे चारही साइड्स एकमेकांना इक्वल आहे, ते लिहा. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. का? रिझन काय? रिझन आहे साइड्स ऑफ अ स्क्वेअर, आणि याला मार्क करा रिझल्ट नंबर 1. ओके, हे इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलं. आणि तुम्ही सांगताय हो अजून एक इन्फॉर्मेशन आहे ना, सगळे अँगल 90 डिग्री असतील. हो, ते पण युज करूया. थांबा. आता पुढे बघा, नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलंय? सांगितलंय ट्रायंगल BCE ऑन साइड BC अँड ट्रायंगल ACF ऑन डायगोनल येस AC. बघा हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, समरूप आहे असं दिलंय ना, लिहून घ्या. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. का सिमिलर आहे? गिव्हन. आता अनालाइज करा. हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत आणि आपल्याला हिंट बघा मी काय सांगितले, आपल्याला या दोन्ही ट्रायंगलचे जे ट्रायंगल आहेत यांचं एरियाचं रेशो इक्वल टू हाफ दाखवायचंय. ओके, ट्रायंगल सिमिलर आहे आणि या ट्रायंगलच्या एरियाचं रेशो, ट्रायंगल सिमिलर एरियाचं रेशो, ट्रायंगल सिमिलर एरियाचं रेशो, ट्रायंगल सिमिलर एरियाचं रेशो, म्हणजे हे कशामध्ये येतं? तुम्ही सांगणार एकच थिअरम आहे ज्याच्यामध्ये येतं. कोणतं आहे ते आहे थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला हे समजलं की आपल्याला ते थिअरम इकडे अप्लाय करावं लागेल. समजलं? म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, समजायचं ट्रायंगल सिमिलर आहे, एरियाचं रेशो पाहिजे म्हणून आपण युज करणार आहोत, हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपण युज करूया. युज करताना काय येतं? एरिया
च रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल बीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एसीएफ इक्वल टू काय लिहितो आपण रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. आता तुम्ही सांगा करस्पॉन्डिंग साइडचे किती तोडे आहेत? 3 आहेत. कोणतं घ्यायचं? ओके कोणतं घ्यायचं? चला एकदम सिंपल आहे. तुम्ही जेव्हा क्वेश्चन वाचलं ना तेव्हाच तिकडे इन्फॉर्मेशन दिलं होतं. काय सांगितलं होतं? ट्रायंगल बीसी ऑन साइड बीसी अँड ट्रायंगल एसीएफ ऑन डायगनल एसी. ते स्पेसिफिकली त्यासाठीच दिलेलं. म्हणजे बीसी आणि एसी हे घ्यायचंय आपल्याला बघा. आणि ते करस्पॉन्डिंग साइड्स आहेत ना बीसी एसी, हा म्हणजे तेच घ्यायचं. समजलं? म्हणजे इन्फॉर्मेशन सबमध्ये दिलंय, वाचताना आपल्याला हे समजणार. म्हणजे आपण काय लिहिणार? बीसी जर घेतलं तर बीसीचं करस्पॉन्डिंग साइड बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर असं लिहायचं. ओके. आणि रिझन काय लिहिणार? थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. व्हेरी गुड. हे झालं. आता सांगा आपल्याला हे मिळालं म्हणजे तुम्ही सांगणार हो हो हो. हिंट मध्ये बघा लेफ्ट हँड साइडला जे दिले ते आलंय लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला आपल्याला पाहिजे हाफ, पण आपल्याकडे काय राईट हँड साइडला ते आहे बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला कसंही त्या बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअरचं व्हॅल्यू हाफ आणावं लागेल. म्हणजे आता नाही आलं ना, म्हणजे याला आता आपण मार्क करूया रिझल्ट नंबर 2. म्हणजे कसंही आपल्याला त्या रिझल्ट नंबर 2 मध्ये बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअरचं व्हॅल्यू हाफ आणावं लागेल. ओके. आता तिकडे जाऊया. म्हणजे आपल्याला बीसी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर यांचं रिलेशन पाहिजे. आता बीसी स्क्वेअर एसी स्क्वेअर कसं? आता तुम्ही जेव्हा बघता बीसी आणि एसी जे आहेत हे दोन्ही जे बाजू आहेत ते कोणत्या ट्रायंगल मधलं पार्ट आहे का? साइड आहे का? तुम्ही सांगणार हो हो ते आहे ट्रायंगल एबीसीचं साइड आहे. व्हेरी गुड. म्हणजे ट्रायंगल एबीसी बघा. ओके. आता ट्रायंगल एबीसी म्हणजे आपल्याला बीसी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर पाहिजे. म्हणजे त्या ट्रायंगलचे जे साइड्स आहेत बाजू आहेत त्यांचं स्क्वेअर पाहिजे. ओके. ट्रायंगल मध्ये ओके ट्रायंगल एबीसी मध्ये साइडचं स्क्वेअर पाहिजे. पण या ट्रायंगल मध्ये कोणत्याही अँगलचं तुम्हाला इन्फॉर्मेशन माहित आहे का? तुम्ही सांगणार हो अँगल बी किती आहे? 90 डिग्री आहे का? का बरं? कारण ते अँगल आहे अँगल ऑफ अ स्क्वेअर. व्हेरी गुड. लिहिलं. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला बाजूंचे स्क्वेअर पाहिजे. तुम्ही सांगणार हो मिळणार आहे कसं? पायथागोरस थिअरम. आता समजते कसं लिंक होते तेच मी सांगतो. एकदम सोपं. म्हणजे आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करणार. पायथागोरस थिअरम अप्लाय केलं तर काय येणार आहे? हायपोटेन्यूज स्क्वेअर. ते कोणतं इकडे हायपोटेन्यूज एसी म्हणजे काय लिहिणार? एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर लिहिलं. आणि रिझन लिहा तिकडे बाय पायथागोरस थिअरम. ओके. आता आपण हे का करतोय? कारण आपल्याला बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअरचं व्हॅल्यू पाहिजे. आता या जे आपण इक्वेशन लिहिलं आहे या इक्वेशन मध्ये एसी स्क्वेअर आहे आणि ते आपल्याला पाहिजे तिकडे. ओके. म्हणजे त्याला ठेवायचं. म्हणजे लेफ्ट हँड साइड तसंच ठेव. राईट हँड साइडला बघा एबी स्क्वेअर आहे. आपल्याला एबी स्क्वेअर पाहिजे का? ते रेशो मध्ये एबी स्क्वेअर नाही ना. म्हणजे एबी स्क्वेअर नको म्हणजे आपण खोडून टाकलं तर चालेल का? नाही. आपल्याला त्याचं व्हॅल्यू पाहिजे. व्हॅल्यू आहे का? बघा बघा बघा. तुम्ही सांगणार हो एबीचं व्हॅल्यू आहे ना. एबी इक्वल टू बीसी आहे आणि आपल्याला बीसी पाहिजे रेशो मध्ये. म्हणजे आपण या एबीच्या जाग्यावर बीसी लिहू शकतो का? लिहू शकतो. एबी स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार आपण? बीसी स्क्वेअर. व्हेरी गुड. समजलं. कुठून आलं हे? फ्रॉम 1 म्हणजे रिझन मध्ये आपण ते लिहिणार. प्लस पुढे काय? बीसी स्क्वेअर. ते तर आपल्याला पाहिजे तसंच ठेवा. म्हणजे इकडे रिझन काय लिहिणार? फ्रॉम 1. आता सॉल्व्ह करा. लेफ्ट हँड साइड काय? एसी स्क्वेअर इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर काय येणार आहे? ट्वाइस ऑफ बीसी स्क्वेअर. व्हेरी गुड. आता याला म्हणजे तुम्ही सांगणार या इक्वेशन मध्ये आपल्याकडे एसी स्क्वेअर पण आहे बीसी स्क्वेअर पण आहे. आपल्याला जे इकडे पाहिजे ते रेशो आपल्याला इकडून मिळणार का? मिळणार. बघा आपल्याला बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर पाहिजे. म्हणजे आपण याला रेशो फॉर्म मध्ये लिहू शकतो ना. त्या एसी स्क्वेअरला डिनॉमिनेटर मध्ये आणा. म्हणजे काय मिळणार आहे? बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर. आणि इकडे जे 2 आहे त्याला तिकडे शिफ्ट करा. डिनॉमिनेटरला गेलं म्हणजे न्यूमिनेटरला काय असेल? 1. म्हणजे काय येणार आहे? बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन हाफ. झालं. सबस्टिट्यूट करा. तसा करू शकतो. दुसरं पॅटर्न काय? दुसरं मेथड काय? आपण काय करू शकतो? याला असंच ठेवा आणि रिझल्ट नंबर 3 मार्क करा. का? हे जे एसी स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे काय व्हॅल्यू? ट्वाइस ऑफ बीसी स्क्वेअर ते आपण इकडे सबस्टिट्यूट करू ना. तसं पण करू.
एकच आहे, सेम आहे. चला तसं करूया. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे ते परत आपण जे पूर्ण स्टेटमेंट नंबर 2 आहे ना ते रिझल्ट लिहिलं. ओके, लिहा तिकडे. म्हणजे काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल बीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एसीएफ इज इक्वल टू राईट हँड साइडला बीसी स्क्वेअर न्यूमरेटरला आहे तसंच ठेवा, डिनॉमिनेटरला एसी स्क्वेअरच्या जागी आपण काय लिहिणार, ट्वाइस ऑफ बीसी स्क्वेअर लिहिलं. ओके, आणि रिझन काय, आपण रिझल्ट नंबर 2 यूज केलंय आणि रिझल्ट नंबर 3 यूज केलंय, म्हणजे रिझन लिहायचं फ्रॉम 2 and 3. आता काय होणार आहे, तुम्ही सांगा बीसी स्क्वेअर कॅन्सल. व्हेरी गुड. म्हणजे न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला 2 आहे. म्हणजे काय आलं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल बीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एसीएफ इज इक्वल टू 1/2 आलं. जे मी तुम्हाला सांगितलेलं हिंट मध्ये ते आलं आहे, म्हणजे झालं ना. पण हे फायनल स्टेटमेंट असणार का, नाही. फायनल स्टेटमेंट तसंच लिहायचं जसं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल बीसी तसंच ठेवणार लेफ्ट हँड साइडला आणि हे तिकडे शिफ्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, हाफ एरिया ऑफ ट्रायंगल एसीएफ आणि झालं. व्हेरी गुड. आपलं प्रूफ झालं. मला सांगा सोपं होतं की नाही, एकदम म्हणजे एकदम सोपं होतं, एकदम म्हणजे एकदम सोपं होतं. पहिल्यांदा आपल्याला फिगर दिलंय, इन्फॉर्मेशन काय दिलंय ते बघून घ्या. काय दिलंय, इन ट्रायंगल एबीसी एडी बायसेक्स अँगल ए. अँगल ए म्हणजे अँगल बीएसी ला बायसेक्ट केलंय, दिसतंय इकडे इक्वल मार्क केलंय ना. ओके, हे दिलंय. अँड इंटरसेक्स बीसी ऍट पॉइंट डी, हे दिलंय. ओके, पुढे बघा काय दिलंय, इफ बीसी इज इक्वल टू स्मॉल ए, बीसीचं व्हॅल्यू दिलं आहे स्मॉल ए, एबीचं व्हॅल्यू दिलं आहे स्मॉल सी आणि एसीचं व्हॅल्यू दिलंय स्मॉल बी, देन प्रूव्ह दॅट CD इज इक्वल टू AB अपॉन B प्लस C. आता हे सम वाचल्यानंतर आपल्याला हे समजतंय की हे सम टेक्स्चुअल सम नाहीये. जॉमेट्री, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या जॉमेट्री टेक्स्टबुक मध्ये पाठ्यपुस्तकामध्ये आहे का, हे नाही आहे. म्हणजे ते एक्सटर्नल सम आहे, नॉन टेक्स्चुअल सम. ओके, कॉन्फिडन्स ठेवा, तुम्हाला येणार, स्वतःहून येणार. आता तुम्हीच करणार. ओके, पण जेव्हाही तुम्ही 2 प्रूफ सम सॉल्व्ह करता तेव्हा ना प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. कसं विचार करायचं, कसं अप्रोच करायचं, कसं स्टार्ट करायचं ते इम्पॉर्टंट. त्यासाठी पहिल्यांदा ना 2 प्रूफ कडे जायचं, ते बघायचं आणि नेहमी ते बघत राहायचं. 2 प्रूफ काय, आपल्याला प्रूफ करायचं CD इज इक्वल टू, ओके, CD इज इक्वल टू AB अपॉन B प्लस C पाहिजे. AB म्हणजे AB हे सगळं यूज करायचंय. ओके, आता तुम्ही एक तर आपल्याला समजलं 2 प्रूफ बघून आपल्याला रेशिओ पाहिजे बघा राईट हँड साइडला, AB अपॉन B प्लस. ठीक आहे, हे आठवणी ठेवा, लक्षात ठेवा. ओके, चल आता जायचं गिवन कडे. गिवन कडे पहिल्यांदा बघा काय दिलंय, इन ट्रायंगल एबीसी. ओके, ट्रायंगल एबीसी मध्ये एडी जे आहे ते अँगल ए ला बायसेक्ट करते. ओके, बायसेक्ट करते म्हणजे आपण सांगणार ते दोन्ही अँगल्स इक्वल आहेत. ओके, पण ट्रायंगल मध्ये अँगल बायसेक्ट करते आणि आपण 2 प्रूफ मध्ये बघितलं आपल्याला रेशोची गरज आहे. ट्रायंगल ट्रायंगल मध्ये अँगल बायसेक्टर आहे आणि रेशो पाहिजे. अँगल बायसेक्टर आहे, रेशो पाहिजे. ट्रायंगल मध्ये अँगल बायसेक्टर आहे आणि रेशो पाहिजे म्हणजे आपल्याला माहित आहे काय यूज करायचं, ते आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. हेच समजायचं. का आपण यूज करते समजलं, मी सांगितलंय म्हणून नाही, कारण ट्रायंगल मध्ये अँगल बायसेक्टर आहे आणि आपल्याला रेशोची गरज आहे त्यामुळे. म्हणजे यूज करा. म्हणजे काय लिहिणार, इन ट्रायंगल एबीसी एडी बायसेक्स अँगल ए, तर आपल्याला 2 रेशोज इक्वल भेटतील. लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे, एचं बायसेक्टर आहे ना, तिकडून चालू करा, AB अपॉन AC लिहा तिकडे लेफ्ट हँड साइडला, AB अपॉन AC इज इक्वल टू, आता सेम इकडे लेफ्ट हँड साइड नंतर राईट हँड साइड काय ते BD अपॉन CD. व्हेरी गुड, लिहिलं का. रिझन काय आपल्याला माहित आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. सोपं होतं ना, सुरुवात झाली ना. आता बघा, आता सॉल्व्ह करता करता ते 2 प्रूफ बघत राहायचं. ओके, आता आपल्याकडे लेफ्ट हँड साइडला AB आहे, तुम्ही सांगा एबीचं व्हॅल्यू आहे ना आपल्या दिलाय C, सबस्टिट्यूट करा. म्हणजे तिकडे काय लिहिणार, ओके, देयरफॉर C. डिनॉमिनेटरला काय AC आहे, ACचं व्हॅल्यू काय आहे, तुम्ही सांगा ACचं व्हॅल्यू B आहे, लिहा तिकडे अपॉन B. ओके, इक्वल टू BDचं व्हॅल्यू आहे का, नाही, तसंच ठेवा. CDचं व्हॅल्यू आहे का, नाही, तसंच ठेवा. ओके, काहीतरी आलं ना आपलं BC ते आलं. ओके, आता मी सांगितलं परत 2 प्रूफला बघायचं. 2 प्रूफ कडे बघा, 2 प्रूफ कडे आपल्याला पाहिजे B प्लस C पाहिजे ना, B प्लस C. ओके, B प्लस C पाहिजे. तुम्ही सांगणार C आणि B आहे, आपल्याला ते ऍड करायचंय. ओके, B प्लस C म्हणजे C प्लस B सेमच आहे ना. ओके, आता इकडे बघा आपल्याकडे 2 इक्वल रेशोज आहेत आणि इक्वल रेशोच्या लेफ्ट हँड साइडला आपल्याकडे C आणि B आहे.
सी न्यूमरेटर आहे, बी डिनॉमिनेटर. आपल्याला सी प्लस बी पाहिजे, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर पाहिजे. आता दोन रेशोज इक्वल आहेत आणि आपल्याला न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर पाहिजे. आपण शिकलोय नाही 9th स्टँडर्ड मध्ये रेशियल प्रोपोर्शन या टॉपिक मध्ये. काय ते कॉन्सेप्ट आहे ना, कॉम्पोनेंडो. केलं तर येणार, म्हणजे अप्लाय करा. आता समजलं, मी सांगितलं म्हणून नाही, तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजलं. टू प्रूफ बघायचं, समजलं. चला प्रोसेस करा. काय येणार आहे? सी प्लस बी अपॉन बी. फक्त लेफ्ट हँड साइडला नाही, कॉम्पोनेंडो दोन्ही साइडला काय येणार आहे? बीडी प्लस सीडी अपॉन सीडी. आणि रिझन काय? बाय कॉम्पोनेंडो. व्हेरी गुड. ओके. आता सी प्लस बी म्हणजे बी प्लस सीच आहे, आणि तेच आपल्याला पाहिजे, म्हणजे आपण तसं लिहिणार बी प्लस सी अपॉन बी लेफ्ट हँड साइड. ओके. इक्वल टू राईट हँड साइडला आता काय? बीडी प्लस सीडी आलं. ओके. बघा बघा बघा, बीडी प्लस सीडी, बीडी प्लस सीडी. तुम्ही सांगा बीडी प्लस सीडी म्हणजे ते बीसी आहे ना. का? रिझन आपल्याला माहिती आहे, बी डॅश डी डॅश सी. तसं लिहायचं तिकडे रिझनला, सीडीला तसंच ठेवा. झालं. व्हेरी गुड. वाव, इंटरेस्टिंग ना. आता तुम्ही सांगणार हो खूप काही येत आहे. ओके. तुम्ही सांगणार बी प्लस सी आलंय, बी आलंय. बीसी आपल्याला नको ना, टू प्रूफ मध्ये बीसी पाहिजे का? पण बीसी म्हणजे काय? बीसीचं व्हॅल्यू ए आहे. ते सबस्टिट्यूट करा, आणि ते आपल्याला गरजेचं आहे, आपल्याला पाहिजे ते लिहा तिकडे. बघा स्टेप बाय स्टेप येत आहे. बी प्लस सी अपॉन बी इज इक्वल टू ए अपॉन सी डी. लिहून टाकलं. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार टू प्रूफ मध्ये आपल्याला सीडी पाहिजे, ते आहे. ए पाहिजे, ते आहे. बी पाहिजे, ते आहे. बी प्लस सी पाहिजे आहे. सगळं काय आहे, पण टू प्रूफ मध्ये जसं पाहिजे तसं आपल्याला अरेंज करावं लागेल. आता अरेंज कसं करायचं? सोपं आहे. आपल्याला सीडी इक्वल टू पाहिजे, म्हणजे आपण पहिल्यांदा काय करू, इकडे क्रॉस मल्टिप्लाय करू. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे काय ना, सीडी इंटू बी प्लस सी. बी प्लस सी ब्रॅकेट मध्ये लक्षात ठेवा. इक्वल टू राईट हँड साइडला काय येणार आहे? ए इंटू बी, ते आहे ए बी. आपल्याला फक्त सीडीचं व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे फक्त सीडीला लेफ्ट हँड साइडला ठेवायचं. म्हणजे सीडीला इकडे ठेवलं म्हणजे काय येणार आहे? बी प्लस सी तिकडे डिनॉमिनेटरला जाणार आहे, आणि काय येणार आहे? ए बी अपॉन बी प्लस सी. व्हेरी गुड. काय आलंय? टू प्रूफ आलंय, म्हणजे आपलं प्रूफ झालं. झालं. आता मला सांगा, सोपं होतं की नाही? एकदम म्हणजे एकदम सोपं होतं. आता पहिल्यांदा आपल्याला फिगर दिले, या फिगर बद्दल काय दिले ते बघून घ्या. In the given figure, DE is parallel to side AC, EF is parallel to side AB. आणि काय सिद्ध करायचंय? बघा, AD अपॉन DB इंटू AF अपॉन FC इज इक्वल टू 1. हे आपल्याला सिद्ध करायचं. मी नेहमी सांगितलंय, जेव्हाही आपल्याला टू प्रूफ सम्स येतात, म्हणजे जिकडे आपल्याला सिद्ध करायचं असतं, मी सांगितलंय पहिल्यांदा कोणाकडे जायचं? टू प्रूफ कडे जायचं, त्याला बघायचं. ओके. बघा काय दिलंय त्याच्यात. आपल्याला हे सिद्ध करायचं की AD अपॉन DB ते काय? एक रेशो आहे. इंटू एफ अपॉन एफ सी काय? एक रेशो आहे. इक्वल टू 1 प्रूव्ह करायचं, म्हणजे दोन रेशोज आहेत, त्यांचं प्रोडक्ट इक्वल टू 1 पाहिजे. ओके. म्हणजे ते रेशोज आणावं लागेल पहिल्यांदा. बघूया याच्यासाठी काय दिलंय का गिवन मध्ये. तुम्ही सांगणार हो, फिगर मध्ये आपल्याकडे ट्रायंगल आहे, आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे डीई पॅरलल टू एसी दिले. आता लक्षात घ्या, ट्रायंगल मध्ये एक लाईन पॅरलल टू साइड दिलंय, एक लाईन पॅरलल टू साइड दिलंय. ट्रायंगल मध्ये जेव्हा एक लाईन पॅरलल टू साइड दिले म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सांगणार हो, आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम युज करू शकतो ना. का? कारण आपल्याला रेशोज पाहिजेत. हो, ते लक्षात ठेवायचं. हे थॉट प्रोसेस आहे. का युज करतोय? कारण आपल्याला ते पाहिजे. ओके. मग त्याचं स्टेप आपल्याला माहिती आहे. काय लिहायचं? पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं. आता त्या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे काय? डीई पॅरलल टू एसी आहे, म्हणजे आपण रेशोज लिहिणार. तर रेशोज कोणते लिहिणार? बीडी अपॉन डीए इक्वल टू बी अपॉन ईसी असं लिहू शकतो. नाहीतर यालाच आपण एडी अपॉन डीबी इक्वल टू सी अपॉन ईबी लिहू शकतो. तर कसं लिहायचं त्याच्यासाठी पण टू प्रूव्हला बघायचं. बघा, एडी अपॉन डीबी पाहिजे ना. तिकडे सांगितलंय एडी अपॉन डीबी पाहिजे, म्हणजे आपल्याला समजलं हे रेशो कसं लिहायचंय. म्हणजे आपण घेणार एडी अपॉन डीबी, ते लिहा तिकडे, एडी अपॉन डीबी हे रेशो आलं, इक्वल टू दुसरं काय? सी अपॉन ईबी इक्वल टू सी अपॉन ईबी असं लिहिलं. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. आणि याला रिझन लिहायचं. काय? ते बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. जाणं सोपं होतं. आता आपल्याला जे एक रेशो पाहिजे होतं ना, फर्स्ट रेशो, ते आपल्याला भेटलंय. कॉन्फिडन्स वाढलं. व्हेरी गुड. म्हणजे आता कॉन्फिडन्स वाटतंय ना.
की आपल्याला सेकंड रेशो पण मिळणार आहे स्वतःहून. चला बघूया. आता त्यासाठी तुम्ही सांगा, याच ट्रायंगल मध्ये आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन दिलंय ना. काय दिलंय ते? EF पॅरलल टू AB. म्हणजे तुम्ही सांगणार हो, या ट्रायंगल मध्ये एक लाईन एक साईडला पॅरलल आहे, म्हणजे आपण परत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करू शकतो. आणि आपल्याला रेशो पाहिजे, आणि ते रेशो बघून घ्या कसं पाहिजे. AF अपॉन FC. म्हणजे आपल्याला समजलं ते लिहायचं. या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे काय EF पॅरलल टू AB आहे, त्यामुळे आपण काय लिहू शकतो? AF अपॉन FC. का लिहिलं? मी सांगितलं म्हणून नाही, कारण आपल्याला मध्ये तसं पाहिजे. AF अपॉन FC इज इक्वल टू काय लिहिणार? इकडे काय लिहिणार? BE अपॉन EC. लिहून घ्या. ते आपण लिहिलं तिकडे. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 2. रिझन काय लिहायचं ते पण आपल्याला समजलं. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता हुशार झालं ना. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता हे झालं. तुम्ही सांगणार ना 2 प्रो मध्ये आपल्याला 2 रेशोची गरज होती. पहिलं होतं AD अपॉन DB, ते तुम्ही सांगणार रिझल्ट नंबर 1 मध्ये. दुसरं आहे AF अपॉन FC, ते रिझल्ट नंबर 2 मध्ये. म्हणजे दोन्ही रेशोज जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला भेटले. ओके. पण लेफ्ट हँड साईडला बघा, आपल्याला या 2 रेशोज ना काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. बघा, म्हणजे एक आहे रिझल्ट नंबर 1 मध्ये, दुसरं आहे रिझल्ट नंबर 2 मध्ये. यांना मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय? तुम्ही बरोबर बोलताय, बरोबर विचार करताय. काय? या दोन्ही स्टेटमेंटचा मल्टिप्लाय करायचं, म्हणजे नंतर लिहायचं मल्टिप्लाइंग 1 and 2. काय मिळणार आहे आपल्याला? मल्टिप्लाइंग म्हणजे दोन्ही जे लेफ्ट हँड साईड त्यांना मल्टिप्लाय करायचं, आणि दोघांचं जे राईट हँड साईड आहे त्यांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार आहे? AD अपॉन DB इंटू AF अपॉन FC. हे मल्टिप्लाय केलं लेफ्ट हँड साईड इक्वल टू, आता राईट हँड साईडला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय येणार आहे? C अपॉन EB इंटू EB अपॉन CE. झालं ना? व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार हो, लेफ्ट हँड साईड मध्ये जे आपल्याला पाहिजे 2 प्रो मध्ये ते आलंय ना तिकडे लेफ्ट हँड साईडला. पण राईट हँड साईडला काय होणार आहे? राईट हँड साईडला बघा, तुम्ही सांगणार हो CC बघा ना, कॅन्सल होतंय. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार EB पण कॅन्सल होतंय. म्हणजे राईट हँड साईडला काय झालं? 0. नाही, कॅन्सल 1 ना. व्हेरी गुड. म्हणजे आपण नेक्स्ट स्टेटमेंटला काय लिहिणार? जे लेफ्ट हँड साईड तसंच लिहिणार, इक्वल टू राईट हँड साईडला काय? 1. प्रूफ आलं. प्रूफ झालं. आपण सिद्ध केलंय. चला, अगोदर तुम्हाला हे दिलं आहे फिगर, आणि याच्यात काय दिले ते बघूया. चला, काय दिलंय? इन द गिव्हन फिगर पॉइंट O इज इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे ट्रायंगल ABच्या आतमध्ये एक पॉइंट आहे, इंटिरियरला एक पॉइंट आहे, ते आहे पॉइंट O. ओके. नंतर काय दिलंय? OD, OE आणि OF. ओके. OD, OE आणि OF हे काय करते? बायसेक्स अँगल AOB, अँगल BOC आणि अँगल AOC रेस्पेक्टिव्हली. म्हणजे OD जे आहे ते अँगल AOB ला बायसेक्ट करत आहे. बघा इकडे ते दोन्ही अँगल्स इक्वल दिलेत. OE जे आहे ते अँगल BOC ला बायसेक्ट करत आहे. दोन्ही अँगल्स इक्वल दिले आहेत. आणि OF जे आहे ते अँगल AOC ला बायसेक्ट करत आहेत. म्हणजे हे दोन्ही अँगल्स एकमेकांना इक्वल आहेत. ओके. हे इन्फॉर्मेशन दिलंय, पण कशाला बघायचं असतं? काय सिद्ध करायचं ते बघून घ्या. आणि बघून घ्या काय प्रूव्ह करायचंय आपल्याला. प्रूव्ह करायचंय AD इंटू BE इंटू CF इज इक्वल टू DB इंटू EC इंटू AF. आता हे बघून हे जे लेफ्ट हँड साईडला प्रोडक्ट आहेत, ओके, 3 सेगमेंट्स आहेत त्यांचं प्रोडक्ट इक्वल टू राईट हँड साईडला 3 सेगमेंट्स प्रोडक्ट. हे आणायचं कसं? ओके, करते सर, टेन्शन नका घेऊ. चला बघूया अगोदर आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलं. तुम्ही सांगा, गिव्हन मध्ये आपल्याकडे ट्रायंगल आहे ABC, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक O आहे, आणि आपल्याला काय अँगल बायसेक्टर्स दिलेत, OD, OE, OF. चला बघूया. पहिल्यांदा OD दिले बघा. OD हे जे बायसेक्ट करत आहे, कोणत्या अँगलला बायसेक्ट करत आहे? AOB ला. आणि जे अँगल AOB आहे ते एका ट्रायंगल मध्ये आहे का? बघा. तुम्ही सांगणार हो आहे ना. गुड. त्या ट्रायंगल मध्ये आहे, ट्रायंगल AOB मध्ये. म्हणजे ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर आहे. ओके. तुम्ही सांगणार ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल हे आपण युज करू शकतो, आणि त्याच्याने आपल्याला रेशोज भेटतात. नाही पण चला म्हणजे हे युज करूया. युज कसं करायचं आपल्याला माहिती आहे ना. पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं. इन ट्रायंगल AOB काय लिहायचं? OD बायसेक्स अँगल AOB. म्हणजे आपल्याला 2 रेशोज इक्वल मिळणार आहेत. कोणते? सांगितलंय ना, बायसेक्टर कोणाचं आहे? ओचं. तिकडून स्टार्ट करा. म्हणजे काय मिळणार? OA अपॉन OB. लिहा ते OA अपॉन OB
इक्वल टू काय ओ ए लिहिलं म्हणजे इकडे काय लिहायचं एडी अपॉन डीबी. व्हेरी गुड. ते लिहा राईट हँड साईडला एडी अपॉन डीबी. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1 आणि याला रिझन माहिती आहे आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल आणि ते आहे आपलं रिझल्ट नंबर 1 झालं. ओके तुम्ही चांगलं सांगितलं की हे यूज तरी केलं उपयोगी पडणार आहे. होणार कारण तुम्ही सांगणार हो ते टू प्रूव्ह मधून काही आपल्याला मिळालंय का इकडे बघा बघा तुम्ही सांगणार हो टू प्रूव्हला स्टार्टिंगला एडी आहे ना ते एडी आहे तिकडे. ओके बघा राईट हँड साईडला डीबी आहे ते पण आहे तिकडे म्हणजे दोन गोष्टी एक आपल्या लेफ्ट हँड साईड पासून आणि एक राईट हँड साईड मधून आपल्याला मिळालंय ना. कॉन्फिडन्स थोडं थोडं आलंय. ओके 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 व्हेरी गुड. तुम्ही सांगता पण ओए ओबी आपल्याला नको ते पण बघूया चला. एवढं तर भेटलंय ना आपल्याला. चला पुढे जाऊया. आता पुढे सांगणार ओडी जसं अँगल बायसेक्टर घेतं तुम्ही सांगणार ओई अँगल बायसेक्टर घेत. ओके कशाचं अँगल बायसेक्टर आहे ते अँगल बीओसीचं पण कोणत्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल ओबीसी मध्ये म्हणजे लिहायचं काय ते आपल्याला माहित आहे इन ट्रायंगल बीओसी ओई बायसेक्स अँगल बीओसी म्हणजे आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आहे. ओके रेशोज काय ओबी अपॉन ओसी राईट इक्वल टू बी अपॉन ईसी म्हणजे आपण लिहिणार तिकडे ओबी अपॉन ओसी इज इक्वल टू बीई अपॉन ईसी ते लिहिलंय आणि रिझन तर आपल्याला माहित आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल आणि आहे रिझल्ट नंबर 2. ते एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे ते लक्षात ठेवा आणि का केलं ते समजून घ्या. मी बोललोय म्हणून लिहायचं नाही. ओके जेव्हा आपण हे अँगल बायसेक्टर घेतलं म्हणजे रेशो लिहिताना आपल्याकडे 2 ऑप्शन होते. आपण ओबी अपॉन ओ सी असं लिहू शकतो नाही तर ओसी अपॉन ओबी लिहू शकतो. पण मी इकडे ओबी अपॉन ओसी लिहिलंय इक्वल टू बी अपॉन ईसी लिहिलंय. ते का आणि ते गरजेचं आहे का बघून घ्या. आपण बघितलं जेव्हा फर्स्ट स्टेटमेंट लिहिलं तर आपण बघितलं ना लेफ्ट हँड साइडचं आपल्याला एडी मिळालंय. हे एडी मिळालंय कुठे येते ते राईट हँड साइडला न्यूमरेटरला आहे. ओके आता सेकंड स्टेटमेंट मध्ये बघा आपल्याला न्यूमरेटरला काय मिळालंय बीई मिळालंय. बीई आणि ते लेफ्ट हँड साइडला पाहिजे तरच आपण एडी आणि बीई ला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे इकडे एडी न्यूमरेटरला आहे म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटला बीई न्यूमरेटरलाच यायला पाहिजे आणि जर आपल्याला बी न्यूमरेटरला पाहिजे म्हणजे आपल्याला रेशो कसं लिहावं लागेल ओबी अपॉन ओसी. समजतंय हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे का लिहितोय असंच लिहायचं नाही फक्त रेशो आहे. समजून घ्या का लिहितोय समजलं. आता म्हणजे थर्ड स्टेटमेंट लिहिताना तुमच्या लक्षात असेल ना म्हणजे त्यामुळे सांगतोय नेहमी टू प्रूफ जे आहे ना त्याला बघायचं तिकडून आपल्याला खूप 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 हिंट भेटतात. ओके आता काय हो थर्ड बायसेक्टर आहे ओ एफ बायसेक्टर आहे. चला कोणत्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल एओसी मध्ये काय लिहिणार आपण इन ट्रायंगल एओसी ओ एफ बायसेक्स अँगल एओसी म्हणजे आपल्याला रेशोज मिळणार. कसं लिहायचं ओ ए अपॉन ओसी लिहायचं का बर बघून घ्या काय लिहायचं का ओसी अपॉन ओ ए लिहायचं. बघा आपल्याला सीएफ पाहिजे न्यूमरेटरला लेफ्ट हँड साइडला बघा सीएफ पाहिजे म्हणजे आपल्याला ओसी लिहावं लागेल. म्हणजे आपण काय लिहिणार ओसी अपॉन ओ ए. आता स्मार्ट झालं ना समजतंय ना लिहा ते ओसी अपॉन ओ ए इज इक्वल टू सीएफ अपॉन ए एफ हे आपण लिहिलंय आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 3 आणि रिझन तर आपल्याला माहित आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता जेव्हा मी तुम्हाला हे समजवलं का रेशोज असं घेत आहे तिकडून तुम्हाला समजलं असेल आता पुढे काय करायचं. कारण लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला एडी पाहिजे ते आहे रिझल्ट नंबर 1च्या राईट हँड साइडला न्यूमरेटरला आहे. त्याच्या बाजूला काय पाहिजे बीई ते आहे सेकंड स्टेटमेंटच्या राईट हँड साइडच्या न्यूमरेटरला. फर्स्टच्या न्यूमरेटरला सेकंडच्या न्यूमरेटरला आणि थर्ड जे आहे सीएफ ते थर्ड स्टेटमेंटच्या राईट हँड साइडच्या न्यूमरेटरला आहे. या तिघांनाही आपल्याला मल्टिप्लाय करायचंय ना मल्टिप्लाय करायचंय आणि हे तिन्ही वेगवेगळ्या स्टेटमेंट बनते. म्हणजे काय करायचं या तिन्ही स्टेटमेंट्सला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे समजलं ना आपल्याला काय लिहायचंय मल्टिप्लाइंग रिझल्ट नंबर 1 2 अँड 3. चला मल्टिप्लाय करूया. आता हे मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय तिघांचंही जे लेफ्ट हँड साइड आहे ते मल्टिप्लाय करायचं म्हणजे ओ ए अपॉन ओबी इंटू ओबी अपॉन ओसी इंटू ओसी अपॉन ए असं लिहायचं. लिहून घ्या लेफ्ट हँड साइड मल्टिप्लाय केलेत. ओके इक्वल टू आता काय करायचं राईट हँड साइड जे आहे त्या तिन्ही राईट हँड साइड ना मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय लिहिणार एडी अपॉन डीबी इंटू बी अपॉन ईसी इंटू सीएफ अपॉन एफ. ओके आता काय येणार आहे
तुम्ही सांगणार हो 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 झालं नाही झालंय ऑलमोस्ट. आता काय करायचं, तुम्ही सांगणार हे जे ADDB हे सगळं आहे, BEC आपल्याला पाहिजे, CFAF आपल्याला पाहिजे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला आहे OA OB OC आपल्याला नको. पण बघा ना लेफ्ट हँड साईडला काय होतंय का तिकडे, तुम्ही सांगणार हो OA कॅन्सल झालं हा व्हेरी गुड. तुम्ही सांगणार OB न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झालं, OC कॅन्सल, म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय राहिलंय, काहीच नाही राहिलं. म्हणजे 0 नाही 1. व्हेरी गुड. म्हणजे काय येणार आहे लेफ्ट हँड साईडला 1 आणि राईट हँड साईडला जसं आहे तसं तसं लिहा. लिहिलं, व्हेरी गुड. आता आपल्याला रेशो फॉर्म मध्ये पाहिजे का टू प्रूफला नको, म्हणजे हे जे डिनॉमिनेटर्स आहेत त्यांना तिकडे शिफ्ट करायचं ना, म्हणजे डीबी तिकडे जाणार आहे न्यूमरेटरला, इंटू 1 म्हणजे तिकडे न्यूमरेटरला डीबी आलं, EC तिकडे जाणार आहे इंटू EC आलं, AF तिकडे जाणार आहे इंटू AF आलं, म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय आलं डीबी इंटू EC इंटू AF इक्वल टू राईट हँड साईडला काय राहिलं जे न्यूमरेटरला आहे ते लिहा AD इंटू BE इंटू CF. झालंय का, बघा बघा बघा, हो डीबी इंटू EC इंटू एफ राईट हँड साईडला जे पाहिजे इकडे आहे आणि लेफ्ट हँड साईडला पाहिजे ते इकडे आहे. पण तुम्हाला फक्त स्वॅप करावं लागेल ना, स्वॅप करा म्हणजे झालं, आपलं प्रूफ आलं आहे. सांगणार वाव एवढं सोपं होतं, हो सोपं आहे, पण इम्पॉर्टंट काय होतं कसं सॉल्व्ह करायचं, कसं सोडवायचं, कसं विचार करायचं. आणि ते सांगितलं ना सेकंड स्टेटमेंट लिहिताना थर्ड स्टेटमेंट लिहिताना आपण रेशोज कशा प्रकारे लिहिणार, ते का लिहितोय ते समजून घ्यायचं, ते इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं म्हणून लिहायचं नाही. आता तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुम्ही सांगणार हे एकदम सोपं आहे, तुम्हाला सोपं वाटलं तुमच्या खास मित्रांना पण सोपं वाटायला पाहिजे ना, म्हणजे त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला तर आवडलंच आहे म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग नॉन टेक्स्चुअल सॉन्ग सकट. तोपर्यंत शिकत रहा, स्माइल करत रहा, शेअर करत रहा.